गिरणाकाठी रात्रीचा सापळा, मालेगावमध्ये शस्त्रांचं गूढ उलगडलं. गिरणाकाठी धडक कारवाई, गावठी बंदुका जप्त. बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी छावणी पोलिसांनी धडक कारवाई करत 2 गावठी बनावटीच्या बंदुका जप्त केल्या असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 42/2026 भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 725 अन्वये 23 फेब्रुवारी 2026 रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8:45 वाजता गिरणा नदीकाठी मोतीबाग नाका परिसरात 2 इसम विना परवाना गावठी बनावटीची अग्निशस्त्रे विक्रीसाठी बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचत छापा टाकला. या कारवाईत आरोपी क्रमांक 1 कुलदीप नरेश ढिल्लोर वय 22 वर्ष राहणार न्यू वाल्मिक नगर मोतीबाग नाका मालेगाव यास अटक करण्यात आली, तर आरोपी क्रमांक 2 लकी बागडे राहणार भीमनगर मालेगाव हा पोलिसांना चकवा देत फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. जप्त मुद्देमाल व अटक आरोपीकडून खालील प्रमाणे 2 गावठी बनावटीच्या बंदुका जप्त करण्यात आल्या. लोखंडी धातूची गावठी बंदूक, तपकिरी प्लास्टिक मूठ, मॅगझिनसह लांबी 6.5 इंच, बॅरेल 4 इंच, अंदाजे किंमत 25,000. लोखंडी धातूची गावठी बंदूक, काळी प्लास्टिक मूठ, मॅगझिनसह लांबी 6 इंच, बॅरेल 10 इंच, अंदाजे किंमत 20,000. ही कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, तेगबीर सिंग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव व दर्शन दुगड, सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हवालदार विलास बागडे तसेच पोलीस कर्मचारी नितीन दिनेश अहिरे, कैलास चोथमल, पंकज डोंगरे आणि हबीब सय्यद यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी करीत असून फरार आरोपीच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्रास्त्र विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. S9 TV न्यूजसाठी गणेश शिंदे, मालेगाव. मालेगाव कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे. दिनांक 22/2/2026 रोजी रात्री 8:45च्या सुमारास आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की काही इसम गिरणा नदीच्या पात्रात देशी कट्ट्याचे लोखंडी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी ठेवलेले आहे स्वतःजवळ. तर आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार तिथे टीम रवाना केली आणि टीम रवाना केल्यानंतर 2 आरोपी त्यामध्ये सामील आहेत. त्यापैकी एका आरोपीचं नाव श्री कुलदीप नरेश ढिल्लोर आणि दुसरा आरोपी लकी बागडे. 2 आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत. तेथे टीम रवाना केल्यानंतर आम्हाला 2 लोखंडी पिस्तूल मिळालेले आहेत. ते देशी बनावटीचे 2 पिस्तूल आम्ही तिथून हस्तगत केले व एक आरोपी कुलदीप नरेश ढिल्लोर यालासुद्धा आम्ही पकडलेला आहे. आरोपी क्रमांक 2 फरार आहे, त्याचा शोध चालू आहे. आणि सदरचे जे पिस्तूल आहे हे कुठून आणले व कुणाकडून विकत घेतले त्याबद्दल सुद्धा तपास चालू आहे. पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन अहिरे आणि चोथमल आणि बागडे आणि सय्यद आणि PSI चौधरी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. सर्वात जास्त मेहनत यामध्ये नितीन अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन अहिरे यांनी केली आहे. माहिती काढण्यापासून पूर्ण प्लॅनिंग आणि चौधरी साहेबांसोबत ग्राउंड रेड करण्यापर्यंत. तर सर्व यशाचं श्रेय नितीन अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर चौधरी, चोथमल, बागडे आणि सय्यद यांना त्यांचं नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून अभिनंदन आहे आणि अशीच कारवाई ते पुढे सुद्धा करत राहतील ही अपेक्षा आहे. सर, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.